गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक शहरासह सिडको परिसरातील नागरी समस्यांनी पुन्हा डोकं वर काढले। रस्त्यांवरील खड्डे, तुंबलेले ड्रेनेज आणि साचलेल्या घाण पाण्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं असून सिंहस्थ नगर परिसरातील भाद्रपद सेक्टरमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। या परिसरातील रस्त्यावर ड्रेनेजचं खराब पाणी सतत वाहत असल्यानं नागरिकांना दुर्गंधींचा सामना करावा लागतोय। विशेष म्हणजे याच रस्त्यावरून दररोज शेकडो शालेय विद्यार्थी ये-जा करतात। शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच ड्रेनेजचं पाणी साचल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान संसर्गजन्य आजार यामुळे पसरण्याची भीती व्यक्त केली जाते। गेल्या अनेक दिवसापासून हे भाद्रपद सेक्टर इथे बघू शकता तुम्ही, इथं बाजूला शाळा आहे स्ट्रॉबेरी स्कूल, आणि त्याच्यानंतर हे वरचे ड्रेनेजचं पाणी, घाण पाणी हे रोज इथे वाहत आहे। गेल्या 8 दिवसापासून हा प्रॉब्लेम चालू आहे। अनेक वेळा प्रशासनाला सांगून सुद्धा, नगरपालिकेच्या अधिकारी लोकांना फोन करून सुद्धा हा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होत नाही। इथून शेकडो विद्यार्थी रोज इथे ये-जा करतात। ते घाण जे पाणी आहे, ड्रेनेजचं पाणी, ते पुलं पार तुडत येतात। ते त्याच्यानंतर खाली हे पाणी खाली स्वामी समर्थ उद्यान आहे, त्या गार्डन पर्यंत जातं, आणि त्या गार्डन पासून पण एक शाळा आहे, शाळेतले विद्यार्थी रोज येतात। ते मुलं अक्षरशः त्या पाण्यात खेळत खेळत येतात। याचा उद्या काही परिणाम झाला तर याच्यावरती महानगरपालिका ही जबाबदार राहील। स्थानिक नागरिकांनी अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला। या पाण्याचा आमच्याबरोबर आमच्या लहान मुलांना सुद्धा खूप त्रास होतो येण्या जाण्याला। मोठे माणसं ठीक आहे, कशी पण उड्या मारून जाऊ शकतात, पण लहान पोरांना त्रास होते। तिकडून ते पाणी सहज वाहत येतं, थोडा पाऊस पडला काही तर नेहमी पाणी साचलेलं असतं, आणि ह्या पाण्याचा खूप घाण पण वास येतो, आणि कोणीच लक्ष देत नाही, महानगरपालिका नाही, कोणीच इथे येऊन बघत सुद्धा नाही। आम्हाला हा नेहमीच त्रास आहे मुलांना शाळेत घ्यायला येता जाताना। यामुळे समस्या अधिकच तीव्र झाली असून रस्त्यावरून चालणं देखील धोकादायक बनले। दुर्गंधी, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि अस्वच्छ वातावरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। भाद्रपद सेक्टरमधील ड्रेनेजची तातडीनं दुरुस्ती करून साचलेलं घाण पाणी हटवावं, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांनी नाशिक महापालिकेकडे केली आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।